हॅलो गाईज, आज आमच्याकडे आता पाऊस आला आहे आणि कपडे वाळत घातलेले होते, सगळे कपडे ओले झाले. इतका जोरात पाऊस आला आज. कोणाकोणाकडे पावसाला सुरुवात झाली. आमच्याकडे बघा पावसाला सुरुवात झाली नाशिकला. हे बघा, तुम्ही बघू शकता आमच्या इथं पावसाला आता सुरुवात झाली. तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते की किती जोरात पाऊस आहे. खूप जोरात पाऊस आहे एकदम. हवा पण खूप आहे बघा, नारळाचं झाड. नमस्कार. हे बघा, आता वाजले संध्याकाळचे 7. मला दिसतील तर घड्याळ नाही का, दिसत नाही. हा बघा, संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आमच्याकडे अजून पण पाऊस सुरूच आहे. नाशिकला बारीक 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 पाऊस सुरूच आहे. आणि आता मिस्टर आले घरी. आता पावसामुळे पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे आता असं त्यांना गरम गरम वडापाव खावेसे वाटत आहेत. त्यामुळे आज गरम गरम वडापाव बनणार आहे आमच्याकडे. गरम गरम वडे आणि पाव. चला तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. ते दोघं बाप बेटे पायरीवर बसलेले आहेत बाहेर, मस्त थंड हवेचा आणि पावसाचा आनंद घेत बसले. त्यांचा आता मस्त मिस्टरांचा चहा पाणी बिस्किट वगैरे खाऊन झालेलं आहे. आता ते दोघं बाप बेटे बाहेर बसलेले आहेत. हे बघा कसे बसले आहेत दोघं बाप बेटे. गार हवा लागते आणि पावसाची रिपरिप रिपरिप सुरू आहे. पाऊस सुरूच आहे, बारीक 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 बारीक, थोडा थोडा. मला दिसत असेल तर दोघं बाप बेटे बसलेले आहेत तिथं, पावसाची आनंद घेत. गार हवा लागते मस्तपैकी. दरवाजात मस्त बसलेले आहेत तिथं दरवाजाच्या इथे बघा. मस्तपैकी गार हवेचा आनंद घेत बसलेले आहेत दोघंचे दोघं. माझे सुरू आता लसूण सोलते आणि बटाटे टाकले उकडायला. कशी हवा सुटली बघा. ते नारळाचं झाड तेव्हा आपण दाखवलं होतं, पाऊस सुरू होतो तेव्हा आपण दाखवला होता. आणि आता पण बघा, या झाडाची नारळं सर्व रस्त्यावर पडतात. जोराची हवा वगैरे आली तर झाडाचे नारळं फांद्या सर्व रस्त्यावरच पडतं त्यांचं. आणि त्या घरावाले लोक, घराचे लोक जे मालक आहेत बंगल्याचे, ते बघत पण नाही. बघा आमच्या इथे पावसाचं ओलं 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 ओलं. अचानक पाऊस आला त्याच्यामुळे सर्व गडबड झाली. आता आमच्या इकडे पाऊस आला दुपारी तेव्हापासून लाईट गेलेली आहे. आणि माझं आता वडापाव वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. मिस्टर गेलेले आहेत माझ्या नंदेकडे, कारण माझ्या सासऱ्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे, त्याच्यामुळे ते नंदेकडे आहेत सध्या. तर ते तिथं केक घेऊन गेलेले होते. आताच माझ्या नंदेचा फोन आला की तुम्ही जेवण वगैरे करून या, तोपर्यंत लाईट पण येईल तर बरं होईल आणि मग आपण केक कटिंग वगैरे करू. तर आता माझे मिस्टर येत आहेत घरी. आता आम्ही वडापाव वगैरे खाऊ आणि मग तयारी वगैरे करून तिथं जाऊ त्यांच्याकडे बड्डे सेलिब्रेशनला. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. बघा किती अंधार आहे बाहेर. आमच्याकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे आमच्याकडे लाईट म्हणजे उजेड आहे. हे बघा, हे बनवले मस्तपैकी गरमागरम वडे आणि हे थोडेसे फिक्की भजी बनवले माझ्या मुलीला. तिने वडा जर नाही खाल्ला तर. आणि हे वडे. आता मिस्टर आले की आम्ही जेवायला बसू आणि वडापाव वगैरे खाऊन झालं की मग जाऊ माझ्या नंदेकडे. आता खाताना मी काही व्हिडिओ काढणार नाही, फक्त एक क्लिप म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. पाहिजे
बरोबर बसलेला नाही नाही तू नाही लागत का नाही ते वरती बस ना बेटा मांडणाजवळ तिथे बस ना बेटा इकडनं बस ना कळा 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 हो कळा ना बस ना बेटा अण्णाजवळ कळा ना हो ते तिच्या मम्मीकडे पाहते तिच्या मम्मी जरा असं केलं तर ते जाईल नाही तर त्याआधीच पत्की तशी नुसतं ओळलं पण ते चालेल बेटा चढ आणि मग गोळा चढ तिकडे धीरे धीरे व्यवस्थित धर टाटा हातात चटका लावला पडा बरं झटका लावला पडा दिवस काढू पाहिजे ओळ बेटा बरं आहे माहिती आणणारे दीपक काका सारखे दाढी नाही छोटे एवढ्या जोड ताटणे हो अण्णा बेटा ठेवून गेली ती कशी प्रोसेस करून करून घे ग जे जे तिला काढणार खाली वय बसेन त्या केकवर साखर घे तू पकडते आता आमचं ताई चाललंय सगळ्यांची शूटिंग केल्याच्या नंतर वाळायला आता त्या हसतायत लिंबू नाही का पाहिजे मग ओवाळलं नाही 15 मिनिटांनी सोन्याचं नव्हतं ना ओवाळायला लिंबू नाही कृपया ओवाळताना असं होत असतं महत्वाचे लोक आल्यावर असं ते सांगतात काय करायला हवं काय करायला नको कानातलं ठीक याच्यातलं आहे एक रुपया दे बेटा तुझं खाल्लं असेल पाहिजे तिकडं तिथे ठेवून देते माझं लाइटिंग लावली अरे यांना टेबलांना स्टूल आण लाईट लाव कोर्च मधला सिद्धी दरवाजा काढून ठेवतो मी साईडला स्टूल स्टूल यांना विसरायची सवय आणि ते वयोमानाने आता ते विसरत असतात. वयामानाने त्यांचे आता थोडं केस
पण पांढरे होते. पांढरे झाले बहीण भावांचे. म्हणायला लागली बो काय करतो बहीण भावांचे खूप सफेदी झालेली आहे. सफेदी. गार्नियरला घ्या. ताट पाहिजे नाही आता हा तिरपं. न्या हे काय ताटावर जाणार रुद्रा इकडे सरक बेटा तू. फक्त अशी चिरणी मारली तर चालेल हॅपी बर्थडेचं गाणं बोल ग चांगलं. अरे ते कोणतं हॅपी बर्थडेचं गाणं लावायचं तुला? उरकवा आवरा. चल. हॅपी बर्थडे टू अण्णा इकडनं का पण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर अण्णा हॅपी बर्थडे टू यू पुढे ग पुढे काय? पुढे काय म्हणता? काय म्हणता ग? बाय बाय दिली गाए तुझियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू अन्ना हैप्पी बर्थडे टू यू अन्ना हैप्पी बर्थडे अन्ना हैप्पी बर्थडे नाही खा चालतं काय तोंडाला लावा नाही, नाही, फक्त. उपवास असं आहे. लावा ना फक्त. उपास आहे उपवास आहे ना आज. त्याला कापून आता लगेच उद्या चतुर्थी पण आहे आजच्या चौथी आहे उद्या चतुर्थी आहे. रे हो खाली हो पाठवू मुंग्या लागतील. गाण्यामध्ये मुंग्या लागतील झोपायचे नाही आम्हाला. नुसतं नाही नुसतं तोंडाला लावू द्या फक्त नुसतं असं तोंडाला फक्त. लावू द्या बस फोटो काढणं व. फोटो काढते. तू का हे काही देतोय का